आरसा कसा झाला उय्या. हे गुड मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सध्या हे घरी आहे ना, आता खूप दिवस झाले आता ब्लॉग, म्हणजे खूप दिवस नाही, 2-3 दिवस झाले ब्लॉग काही केलं नाही. आता सध्या मी आता म्हणलं ब्लॉग करावं ना. आज आहे सोमवार 12/12/2022 आणि आज महत्त्वाची गोष्ट, माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस. आज त्यांचा वाढदिवस आहे, तर आपल्या फॅमिली परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाकी ठीक आहे, आता सध्या निघायचं आहे, नपूरला जायचं होतं, पण बघू काय होतं ते. आता जास्त वेळ पण नाही आता माझ्याविषयी, जरूर काम आहे मला. ठीक आहे, बघू काय होतं ते. तर चला निघूया निघूया. सूरज पण रेडी झाला आहे. हे जे महाग दिसत आहेत हे जुन्या घराचं डबर आहेत. हे इकडं होतं ते तिथं तिथलं सगळं काढलेलं आहे, हे ताणून टाकलेलं आहे. तिथं बांधायचं होतं, पण जरा परत अजून अडचणी चालू झाल्या, त्यामुळं ते बांधायचं कॅन्सल केलं आहे. पण आता सध्या खूपच अडचण येते, त्यामुळं काही घर सध्या तर नाही. पण आता एक छोटंसं बघू भविष्यातलं चालले आहेत, जसं जसं चालेल तसं सांगू तुम्हाला. चला निघूया. कालपासून आभाळ असलं झालं आहे, सगळं पावसाचं वातावरण झालं आहे, सगळं अवकाळी पाऊस. काल पण चांगला अवकाळी शितोडा झाला आहे. चांगला शितोडा झाला आहे. ओ नो 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 नो. आरसा कसा झाला उय्या उय्या. काय झालंय लवाचा अवघडीचे. ठीक आहे, एकदा बघू काय त्याला पॅक करावं लागेल, लूज झाला आहे ते. टाक्या मागं पळतोय, त्याला घरी सोडायला लागेल आता. भावाला फोन करून बघतो एकदा, त्याला घेऊन जा म्हणतो आता. हे गाय गुड इव्हनिंग. काय नाही, आता सध्या 6 वाजता झाले आणि आता दिवसभर पण काम होतं, त्यामुळे काय म्हटलं हिथलं तर काय सारखं आपण दाखवतो, ब्लॉग तर करतोय, पण इथं म्हटलं कंटाळा आला ते सारखं. तुम्ही पण आम्हाला काय सबस्क्राईब करत नाही, कोण काय करत नाही, त्यामुळे म्हटलं आता सबस्क्राईब करत राहा. काय होते आम्हाला पण, तुम्ही आता ब्लॉगिंग आता आपण चालू केलं आहे ना, तर तुम्ही काय आम्हाला पण ब्लॉगिंग काय तुम्ही बघत नाही, काय नाही, फक्त व्ह्यूज येते 10 ते 12 15 व्ह्यू येते. ते व्ह्यूज पर्सेंटेज तुम्ही स्किप बघत 10 सेकंदाने वाढवत जात आहे. तुम्ही काय व्ह्यू थोडे पण काय बघत नाही. बघा, वॉच टाईम वाढवा आमचा जरा थोडासा, तुमचा सपोर्ट आहे आम्हाला, करा सबस्क्राईब. बाकी ठीक आहे. दिवसभर काय होतं, सकाळी पण टाक्या म्हणजे चुलत्याचं उतर ती चुलतीच्या मागं आलं, ते चालू होती चुलती पंढरपूरला. ते चुलतीच्या मागं आल्यामुळं ती सरळ त्या चुलती जशी त्या टेम्पोमध्ये बसली, तसं त्या टेम्पोच्या मागं ती कुत्रं पळत आलं आणि खूप लांबपर्यंत त्या पुलापर्यंत, उजनी धरणाच्या पुलापर्यंत कुत्रं पळत आलं. खूप थकलं होतं. परत कधी सापडलं मला, नाही तर ती मला पण सापडत नव्हतं, कारण का ती भीती वाटायची. ती तर राडवाल तर आपण तर पडेल, नाही तर म्हणजे राडा होईल असं, म्हणजे रिस्क वाटत होते. फायनली ती परत पुलावर आल्यावर ती सापडलं, एकंदरीत बरं वाटलं जरा. परत सोडलं, परत चुलते पण आले, परत काका पण आले, परत नेम्या रस्त्यापर्यंत परत ते त्याला घेऊन गेले. बाकी ठीक आहे, आता सध्या निघायचं, शूटला जायचं आहे. बॅग वगैरे तर सगळे भरलेले, तर चला निघूया. आणि जमलं तर बघू थोडंफार व्हिडिओ करूया. चला, पार्टीची तर करता आलं तर करूया. कसं बोलूनच असतं सगळं, तर चला.
मिस्त्री उरक लवकर पटा मला काय पण लावतोय फ्युकल लावतोय काय इंजिन खोललंय गाडीचं एक मिस्त्री लयच खतरनाक आहे लय गाड्या आहेत लागा तुझ्याकडं रिपेअरिंगला हां हे कायच गुड मॉर्निंग आता म्हटलं सगळं डायरेक्ट आता गाडीवरच ब्लॉक चालू करा काय घरी जरा थोडंसं काम असल्यामुळे परत काय ब्लॉक चालू केला नाही आता घरी पण म्हटलं तर सगळा कालवा असतोय आवाज पण व्यवस्थित येत नाही आता गाडीवर पण काय होते कोणाष्ट आता म्हटलं काय त्याला ब्लॉक करावं का रात्री पण गेलतो शूटला तिथं पण काय रात्री अंधार होता आणि तिथं पण काय ब्लॉक करता आला नाही आणि जसं निघलो माघारी जसा पाऊस चालू झाला जसं पावसात सगळं भिजत आलो आहे घरी लय फिकट पूर्ण भिजलो होतो पूर्ण भिजलेलो होतो परत रात्री काय ब्लॉक केला नाही आता म्हटलं चला काय दाखवण्यासारखं इकडे काहीच नाही आता सध्या सगळं रोड आहे त्यामुळं काय एवढा विषय नाही रोड दाखवायचं म्हटलं तुम्ही तर काय आम्हाला ब्लॉग सबस्क्राईब करत नाही आणि महत्त्वाची गोष्ट वॉच टाईम तर काय माझा बघताय खरं येतात व्ह्यूज पण याचा असं आहे की व्ह्यूज येतात पण वॉच टाईम सुद्धा वाढत नाही स्किप करत बघतात कळलंय मला पण आता कळते म्हणजे कळते डायरेक्टच कळते की किती लोक बघतात कसं बघतात ते चला हा व्हिडिओ पण संपवतो चला आता पाऊस पडला ते रस्त्याकडे जी ऊस तोडायला लागली आता पाऊस पडल्यावर असंच असतं रस्त्याच्याकडे जी ऊस तोडतो गोव्याला काय त्याची नोंद पण नसा ना 10-15 दिवस लेट असू ते लवकर निघून जातो चला ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला थोडंफार जर आवडलं असेल ना तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करत राहा चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हां इंस्टाग्रामवर पण फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे फेसबुकवर पण फॉलो करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय